श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रसंदे या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी तुमच्यासमोर कोणताही अनुभव वगैरे काय असं घेऊन आलेलो नाही आहे. आजचा दिवस ललिता पंचमी. या ललिता पंचमीच्या निमित्तानं आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. तर मला हे तुम्हाला जायचं थोडक्यात मी तुम्हाला स्वामींची माहिती म्हणजे देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहीत असेलच, पण आज ललिता पंचमीच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर एक छोटीशी माहिती देतो. सन 1149 ह्या साली तेव्हा चैत्र शुद्ध द्वितीयेच्याच दिवशी एक घटना घडली. तिकडे शेलेखेडी ग्राम आहे, म्हणजे शेलेखेडी गावी, जे गाव यूपीच्या बॉर्डरवर म्हणजे कुरुक्षेत्राच्या जवळच आसपास कुठेतरी हे गाव असेल. तर तिथे एक मुलगा, छोटा मुलगा, 8-9 वर्षाचा एक मुलगा तिथे गोट्या खेळायचा, म्हणजे झाडाखाली गोट्या खेळायचा. आणि त्याच्यासमोर एक गणपतीचं देऊळ होतं. तिथे तो गोट्या खेळायचा. तो कसा खेळायचा, तर एक डाव आपण म्हणजे स्वतःचा खेळायचा आणि दुसरा डाव तो देवाचा खेळायचा. असे दोन्ही डाव तो एकटाच खेळायचा. असे काही दिवस चालले असतानाच एकदा त्याच्या मनामध्ये असा विचार आला की नाही, रोज मी एकटाच खेळतो, आज देवाने माझ्याबरोबर खेळावं. आणि त्याने हट्ट धरला की आज देवाने माझ्याबरोबर खेळायलाच हवं. आणि असा हट्ट धरल्यामुळे चमत्कार काय घडला का, तिकडे धरणीकंप झाला, भूकंप झाल्यासारखं झालं. आणि जमीन जी विभंगली आणि त्याच्यामधनं एक 8-9 वर्षाचा मुलगा बाहेर आला जमिनीतनं. आणि बाहेर आल्यानंतर म्हणजे त्याच्याच वयाचा तो मुलगा बाहेर आला आणि त्याच्याबरोबर तो गोट्या खेळायला लागला. आणि दोघंजणं ते गोट्या खेळत होते. आणि जो मुलगा बाहेर आला जमिनीतनं, जो बाहेर आला तेच आपले श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर काही दिवस म्हणजे मग तो मधला काळ काय झालं ते आपल्याला माहीत नाही आहे. त्याच्यानंतर मग स्वामी तिथून निघाले आणि मग स्वामींनी पूर्ण भारतभर भ्रमंती केली. म्हणजे ते खूप सगळीकडे पूर्ण भारत ते फिरले. त्याच्यानंतर मग ते हळूहळू फिरत ते मग मोहोळला आले. मोहोळवरनं मग ते मंगळवेढ्यात आले. मंगळवेढ्यामधून सोलापूर, पंढरपूर, असे फिरत सोलापुरामध्ये ते काही महिने राहिले. मोहोळला पण ते काही दिवस राहिले, काही वर्ष राहिले. मंगळवेढ्यामध्ये पण ते काही वर्ष राहिले. आणि पण त्यावेळेला हे स्वामी समर्थ आहेत हे कोणाला माहितीच नव्हतं. कारण स्वामी समर्थ हे नाव त्यांना प्रज्ञापुरीत मिळालं. अक्कलकोटला हे स्वामी समर्थ नाव त्यांना मिळालं. ह्याच्या अगोदर स्वामींची खूप नावं आहेत. त्याच्यानंतर मंगळवेढ्यामध्ये तर स्वामींना वेडाच म्हणायचे, म्हणजे ते असेच फिरायचे, म्हणजे जंगलामध्येच राहायचे असं. तर मग मग ते सोलापूरमधून प्रथम जे आले सोलापूरमधनं ते प्रज्ञापुरीत आले. प्रज्ञापुरी म्हणजे आताची अक्कलकोट, तेव्हा त्यावेळेला प्रज्ञापुरी म्हणायचे. आणि तो दिवस होता म्हणजे स्वामी प्रथम जेव्हा अक्कलकोटला आले तो दिवस ललिता पंचमी, म्हणजे आजचा दिवस. आजच्या दिवशीच स्वामी अक्कलकोटला आले होते. ते कुठे आले तर तिकडे एक खंडोबाचं देऊळ आहे. त्या खंडोबाच्या देवळात येऊन स्वामी बसले. आणि आजही ते खंडोबाचं देऊळ आहे, एक छोटंसं देऊळ आहे. एस-टी स्टँड आहे, अक्कलकोटचा जे एस-टी स्टँड आहे त्याच्या थोडंसं जवळच, म्हणजे अगदी जवळच आहे ते देऊळ. कधी गेलात तर नक्कीच त्या देवळाला भेट द्या. तुम्ही गेलाही असाल पण तरी पण मी सांगण्याचा एक प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर मग स्वामी तिथे बसले, थांबले. नंतर एक मुसलमान माणूस आला तिथे. मग स्वामींची टिंगल केली आणि मग स्वामींना त्यांनी चिलीम दिली, रिकामी चिलीम दिली आणि ओढा म्हणून सांगितली. मग ती चिलीम स्वामींनी घेतली आणि ओढली आणि त्याच्यातनं मग धूर आला, अग्नी आला. आणि तेव्हा त्याला वाटलं की अरे बापरे, रिकामी चिलीम देऊनसुद्धा त्याने ती ओढली आणि त्याच्यातनं धूर अग्नी कसा काय येऊ शकतो, म्हणून त्याला वाटलं नाही हे कोणतरी सिद्ध पुरुष आहेत. आणि मग तो धावत चोळाप्पाच्या घरी गेला. चोळाप्पांना तो घेऊन आला तिकडे. आणि नंतर मग ती सगळी गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. ज्या दिवशी स्वामी, मगाशी मी सांगता तो स्किप झाला माझ्याकडनं. ज्या दिवशी स्वामी तिकडे म्हणजे ती जमीन दुभंगली आणि ज्या दिवशी स्वामी बाहेर आले तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीयेला तो दिवस होता. म्हणजे तो ॲक्च्युली स्वामींचा प्रकट दिनच आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ते स्वामी कसे म्हणजे आले, मंगळवेढ्यात आले, सोलापूरला आले, अक्कलकोटला आले. पण फार कमी लोकांना माहिती आहे की स्वामी मुंबईमध्ये सुद्धा 25 वर्ष होते. म्हणजे 22 वर्ष स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले
ते वर्ष होतं 1856. 1856ला स्वामी अक्कलकोटला होते आणि 22 वर्ष स्वामी अक्कलकोटमध्ये होते. पण 25 वर्ष स्वामी मुंबईतही होते. म्हणजे मुंबईमध्ये तेव्हा स्वामी समर्थ कोणाला स्वामी समर्थ हे कोणाला माहिती नव्हते, फार कमी लोकांना माहिती होतं. भाऊचा धक्का जो आहे मुंबईला त्याचा संबंधही स्वामींशी आहे. सिद्धिविनायकचं देऊळ आहे त्याचाही संबंध स्वामींशी आहे. आणि अशा पद्धतीत म्हणजे स्वामींशी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे शेलेकेडी ग्राम वगैरे ही जी सगळी गोष्ट सांगितली ही आपल्याला कोणाकडनं समजलेली आहे तर ते स्वामी सूत जे आहेत, स्वामी सुतांनी ही गोष्ट म्हणजे हे सांगितलेलं आहे आणि त्याच्या आधारे मी तुमच्यासमोर ही संपूर्ण गोष्ट ठेवली. जर तुम्हाला ही आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्डही करा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.